सुरुवात करूया. नक्कीच. माझा पहिला प्रश्न फार सोपा आहे. एक विनंती करतो आधी, मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवत आहेत, त्याच्यामुळे लाईट लावा. हो हो प्लीज. म्हणजे आमची भीती कमी होईल जरा. सगळ्या मित्रांना सुद्धा आपलं म्हणूया आणि सगळ्यांनी मिळून चर्चा करूया. हो हो हा नक्कीच. आम्ही फक्त इथे निमित्त मात्र आहोत. खरा संवाद प्रेक्षक आणि ह्याच्यावर तुमच्या मागेच होणार. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती आपल्याला उत्कंठा उत्साह दिसतच असेल, तर सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न फार सोपा आहे आणि फार गोडही आहे. परिवर्तन हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात सर्वप्रथम कोणती कविता किंवा कादंबरी येते? कोणती तुम्हाला पहिला विचारायला की ही कविता किंवा ही कादंबरी? परिवर्तन म्हटल्यावरती एक शांता शेळकेंची खूप सुंदर कविता आहे. म्हणजे परिवर्तन म्हणून कविता म्हटलीस तर कुठली कविता म्हणून मला ती आठवते. सारखा काळ चालला पुढे, कोणाचे कोणा वाचुनी अडे, सारखा काळ चालला पुढे, शिशिर नेतो हिरवी पाने, झाड उभे हे केविल वाणे, वसंत येता पुन्हा आगळा साजतयावर चढे, सारखा काळ चालला पुढे. त्यामुळे ही कवितेच्या या दोन ओळी मी तुम्हाला सांगेन की या नक्कीच आठवत. आणि त्याच्या पुढे बरंच काही खूप फिलॉसॉफिकल पण आहे. मरणारा तो जगासमुख तो, त्याच्या मागे कुणी न जातो, दुःख उरी हे कवटाळुनिया, नित्य कुणी का रडे, सारखा काळ चालला पुढे. सुंदर सर. नमस्कार. सर्वप्रथम दोन शब्द बोलतो. म्हणजे मला खूप बरं वाटतं की संत झेवियर्स या कॉलेजमध्ये आज मराठी वाङ्मयाचं मंडळ बसून मराठीमध्ये हा संवाद चालू आहे. हे खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. कारण दोन्ही कॉलेजशी मला संबंध खूप वेगवेगळ्या कारणासाठी आला आहे. झेवियर्समध्ये XIC नावाची ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंगची एक इन्स्टिट्यूट आहे असं मला वाटतं, राईट? हा, तर तिकडे मी एंट्रन्स एक्झाम दिली तर तिकडे रिजेक्ट झालो होतो मी. त्यांनी काय आवडलं नाही. आणि ते रिजेक्ट झाल्याचं कारण मला इंग्लिश येत नव्हतं. त्यामुळे मी त्या एक्झामला अपिअर होऊन सुद्धा मी पास नाही होऊ शकतो. आणि मला माहिती होतं मी पास नाही होणार. आणि अक्षरशः ज्या दिवशी मी रिझल्ट बघायला आलो, निकाल, आणि कळलं की माझं सिलेक्शन नाही झालं, ॲडमिशन नाही, मी अगदी जवळजवळ आयुष्य शून्य झालं होतं त्यावेळेला. म्हणजे मला असं वाटलं की आपलं काही होऊ शकत नाही आयुष्यामध्ये. ही एक संधी होती, ती गेली आणि आता काही नाही होणार. तर तुम्हाला कोणाला शून्याचा अनुभव आता होत असेल तर ते चांगलं आहे, कारण तिथून तुम्ही व्यासपीठावर इथे येऊ शकता, ही शक्यता आहे. तर दोन्ही कॉलेजमध्ये नंतर चित्रपट क्षेत्रात आल्यामुळे शूटिंगसाठी खूप संबंध आला आहे दोन्ही कॉलेजेसचा. इथे मी रुद्रा नावाची माझी वेबसिरीज शूट केली या ग्राउंडवरती. आणि इथे पुढच्या ग्राउंडवरती मी कॅडबरी डेअरी मिल्कची ॲड शूट केली. झेवियर्स कॉलेजमध्ये सोनू निगमचा चंदा की डोली हा अल्बमचं गाणं शूट केलं. त्यामुळे आणि मुन्ना भाई MBBSचा क्लायमॅक्स आम्ही त्या कॉलेजच्या हॉलमध्ये शूट केला. त्यामुळे इतकं मला नॉस्टॅल्जिक वाटेल इथे आल्यानंतर. आणि खूप बरं वाटते की या मुलीने किती सुंदर साड्या घातल्या आणि छान सगळ्या सजल्या, इतक्या मस्त डान्स केला आणि ती विदाउट टेलिप्रॉम्प्टर त्या दोघीजणी इतक्या छान बोलल्या. मला कमाल होती, मागे काय लिहिलंय का, त्यांना कसं आठवतं हे सगळं. म्हणजे मला असं वाटतं की माझी ओळख करण्यासाठी मी तिलाच घेऊन जाईन की ती काय छान ओळख करून दिली तरी माझी. मलाच बरं वाटलं की अरे अच्छा आपण ऐसा सब किया ऐकायला आहे, बहुत अच्छा. तर थँक्यू सो मच. आभार. मुलींचे मुलांना काही जास्त चॉईस नसते, एक जीन्स आणि कुर्ताच घालायचा असतो. मुलीला किती मस्त असतं, काय घालू शकतात त्या सगळं. तर परिवर्तन म्हटलं की माझ्या दोन गोष्टी लक्षात आल्या. एक तर पहिलं, परिवर्तन हा शब्द मी विसरलो आहे हे मला आधी लक्षात येतं, कारण आपण नेहमी चेंज म्हणतो. खरं तो शब्द आज मला पुन्हा रिव्हिजिट झाला आणि मला वाटलं अरे हां, परिवर्तन हा एक शब्द आहे आणि परिवर्तन अटळ आहे. म्हणजे चेंज इनएव्हिटेबल हे गुळगुळीत झालेलं वाक्य आहे जे आपण नेहमी म्हणत असतो. आणि दुसरं परिवर्तन चित्रपट, की ज्या चित्रपटाचे मी लहान असताना आमच्या थिएटरमध्ये पोस्टर्स लावलेत, तो परिवर्तन चित्रपट मला आठवतो. ह्या दोन गोष्टी मला परिवर्तन शब्द ऐकल्यानंतर आठवतात. थँक्यू.
सुनील दादांनी एवढी छान कविता म्हणून दाखवल्यानंतर खरं तर या दोघांनी बोलल्यानंतर दोन सिनियर जेव्हा बोलतात तेव्हा आपण शांत बसावं हे मी खरं तर शिकलोय. आणि त्यांनी बरेचसे फायदे होतात. एकतर झाकली मूठ 1.25 लाखाची राहते, याला काही येते का नाही हे कळत नाही. खरं तर परिवर्तन या इतक्या सुंदर शांता शेळकेंच्या कवितेनंतर वेगळी काही कविता किंवा सादरीकरण नको असं मला वाटलं. हेच मला असं वाटतं की ज्याला मॅच्युरिटी येणं म्हणतात तसं माझ्याच झालेलं परिवर्तन आहे की आता याच्यापेक्षा वेगळं काय म्हणावं, काय छान आहे ते समजून घेणं आणि एक सुंदर बदल आपल्यात घडवणं. बदल अनेक प्रकारचे असतात. एक जो चांगला बदल आहे जो आपल्याला पुण्यात त्या जागी येऊन विचार करायला भाग पाडतो त्याला परिवर्तन म्हणावं असं मला वाटतं. म्हणजे जसं तुम्ही हे सगळे विद्यार्थी हे सगळं मिळून करताय, खूप छान करताय. दोन्ही मान्यवरांनी तुमचं कौतुक केलं आणि खरंच कौतुक आहे. ज्या पद्धतीचे शब्द आता आम्ही खाली बसून ऐकत होतो ते दुर्मिळ झालेत ऐकायला मिळणं. तर ते जेव्हा आम्ही अशा पद्धतीचा कार्यक्रम कॉलेजमध्ये करत होतो त्यावेळी ज्या पद्धतीची तयारी होत होती तिथपासून पुन्हा एकदा ते जसं सर म्हणाले तसं रिव्हिजिट करणं, याच्यासाठी जागा बदलल्या आहेत चांगल्या अर्थाने. ते परिवर्तन आहे. ते परिवर्तन प्रत्येकाच्या आयुष्यात व्हावं अशी शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो. एवढंच म्हणतो. सर, आणि ह्यालाच जोडून मलाही तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की सेंट झेवियर्स कॉलेज मराठी वाङ्मय मंडळात जितका मराठी मुलांचा सहभाग असतो तितकाच अमराठी मुलांचा सुद्धा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सोबत मिळते सगळ्या कार्यक्रमांसाठी. आणि सुनील सर, थँक्यू. खूप साहित्यिक आणि सुंदर अशी कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. तर आता आपण थोडं आयुष्याकडे आणि तुमच्या कार्यक्षेत्राकडे वळूया. तर माझा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण कोणता होता? मुळात असं कोणतं वळण होतं ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीत कार्यक्षेत्रात एक अमूलाग्र असा बदल घडून आणला? आता यावेळी सुरुवात मी करतो. मोठ्यांचं सांगणं डावलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्यासाठी काम करावं या क्षेत्रात हे कुठेतरी मनात रंजी घालत होतं. पण पुण्यामध्ये शिकणं, मी पुण्याचा आहे त्याच्यामुळे पुण्यापासून मुंबई तेव्हा खूप लांब होती. मी चित्रपटसृष्टी किंवा कला विश्व या अर्थाने म्हणतोय. पुण्यापासून मुंबई माझ्या काळात खूप लांब होती. आणि मग म्हणजे मला आठवतं, सुनील दादांना कदाचित आठवत नाही की एक वर्कशॉप घ्यायला मी मुंबईत आलो होतो तेव्हा मी सुनील दादांना भेटलो होतो. आणि म्हणजे इथे कॉलेजमध्ये बोलतोय म्हणून थोडं स्वातंत्र्य घेऊन बोलतो. माझ्या मैत्रिणींनी सांगितलं होतं शेक हँड करून या, कारण तेव्हा सेल्फीची पद्धत नव्हती, मोबाईल्स नसत आमच्याकडे. तर ते सगळं करत असताना या क्षेत्रामध्ये जेव्हा हे करायचं, हे कसं काय घडलं त्याचं एक गंमतशीर गोष्ट माझ्या आयुष्यात घडली. ती थोडीशी शेअर करतो. थोडीशी लांबट आहे पण शेअर करतो. छत्रपती शिवाजी नावाची मालिका विनय आपटे सर करत होते आणि पुण्यामध्ये आम्ही ती सगळेच जण बघत होतो. त्या काळात मी शस्त्र शिकत होतो पुण्यात. आवडीची गोष्ट म्हणून मराठा शस्त्र सगळी शिकत होतो. आणि ती शिकत असताना उत्साह आला, कारण विनय आपट्यांसारखं मोठं नाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विषय आणि तो DD नॅशनलला राष्ट्रीय स्तरावर मांडला जाणार म्हणून ते खूप कौतुकाने बघायला बसलो. पहिला एपिसोड फार अप्रतिम सादर झाला. दुसरा एपिसोड तोरण्याचा होता. आम्ही जवळजवळ 20-22 मुलं शस्त्र शिकत होतो तेव्हा वेगवेगळ्या आखाड्यातून वगैरे. आणि त्यामुळे उत्साहाने परत आता तोरण्याचं युद्ध दिसणार आहे आपल्याला म्हणून बसलो. आणि बसल्यानंतर युद्ध जेव्हा प्रत्यक्ष सुरू झालं पडद्यावर ते आता मला या जागी आल्यावर परिवर्तन झाल्यावर कळतंय की ते का घडलं असेल. तसं बजेटचा काय इश्यू असतो आणि कसं जुळवावं लागतं ते हे आत्ता कळतंय. पण तेव्हा असं ते युद्ध बघताना असं आलं की अरे फारच नटुपुटूचं झालंय हे सगळं. कारण मी शस्त्र शिकत होतो, तलवार कशी धरायची हे मला माहिती होतं. माझे वस्ताद शिकवत होते. दांडपट्टा मी उत्तम चालवतो म्हणून त्या पद्धतीने कौतुक होत होतं. हे काय दिसलं आपल्याला. म्हणून त्यावेळी अजून एक गोष्ट घडायची की म्हणजे हा काळ मी तुम्हाला कदाचित रिलेट करता येणार नाही, कारण त्यावेळी आम्ही वाडा संस्कृतीत राहायचो, वाड्यात राहायचो एका.
तर तिथे एका म्हणजे वाड्यातल्या सगळ्या 10-12 घरांपैकी एकाच घरामध्ये टीव्ही आणि एकाच घरामध्ये टेलिफोन. तर तो टेलिफोन सगळ्यांना केअर ऑफ दिलेला असायचा की ह्या टेलिफोनवरती फोन करा जर तुम्हाला काही निरोप द्यायचा असेल तर. आणि त्याच ठिकाणी जाऊन मालिका वगैरे सगळे बघायचे. असा तो सगळा काळ होता. आणि हे सगळं बघितल्यानंतर अत्यंत हताश झालो की नाही, मला काय आवडलं नाही ते. आणि ते सगळं शिकत असल्यामुळे या बाजूची काही अंदाज नव्हता. म्हणजे हे सगळं करत असताना बघत असताना माझं भांडवल किती होतं, 1 एकांकिका. आणि 1 एकांकिका केल्यानंतर त्याच्यात जर बक्षीस मिळालं चुकून तुम्हाला, की तुम्हाला पण अनुभव असेल की जरा आपण एक 4 वरती चालायला लागतो हवेत, तसंही झालं होतं. आणि मग मी एक पत्र लिहिलं. तेव्हा पत्र लिहायची पद्धत होती. ह्या टीव्हीचं याच्यासाठी सांगितलं की तेव्हा डिस्कव्हरीवर मेगा मूव्हीज नावाची एक मालिका लागायची. नुकतेच ग्लॅडिएटर, टायटॅनिक असे मोठे चित्रपट हॉलिवूडचे येऊन गेले होते. त्याचं मेकिंग त्याच्यावर दाखवायचं. आणि त्याच्यातनं मी काही नोट्स काढल्या होत्या. काय तेव्हा वाटलं असेल म्हणून मी खरंच नोट्स काढल्या होत्या. आणि त्या नोट्सच्या आधारावर मी विनय सरांना एक पत्र लिहिलं की तुम्हाला मालिका करतात नाही, जसं आम्हाला ट्रोल करतात ना आजकाल, तसं एक पत्र लिहिलं. पण त्या पत्राला एक अभ्यासाचा आधार होता. म्हणजे उगाच लिहिलं म्हणून दिलं नाही की तुम्हाला मालिका करता येत नाही, थांबवा, असं मी विनय आपटे सरांना लिहिलं. नंतर मी काय केलं याचा अनुभव आला मला. तर हे असं पत्र गेल्यानंतर स्वाभाविकपणे माझा अंदाज एक असा होता, बरं त्याच्या खाली इतका माज की त्याच्या खाली त्या तो केअर ऑफ नंबर, मग आमच्याकडे टेलिफोनच नव्हता, शेजारच्या काकूंचा केअर ऑफ नंबर पण दिला, तुम्हाला संपर्क करायचा असल्यास या फोन नंबरवरती संपर्क करा. मला असं वाटलं की जनरली अशा प्रकारच्या पत्रांना इतकी मोठी माणसं केराची टोपली दाखवतात. पण माझे गुरु, ज्यांना म्हणू शकतो विनय आपटे सर, ते इतके महान होते की त्यांनी त्या पत्राचा त्यांची दखल घेतली. आणि मला काही काळाने चंद्रकांत मेंढरे तेव्हा त्यांचे प्रोडक्शन इन्चार्ज होते. तर त्यांचा ते शेजारी एक दिवस ते काकू बोलवायला आल्या आणि त्या म्हटल्या की तुझ्यासाठी मुंबईहून फोन आहे. आता मुंबईहून फोन होण्याचा तर काही संबंध नव्हता, कारण कुठलेही नातेवाईक, म्हणजे तो काळ असा असतो ना की जेव्हा घरात पैसे नसतात, तुमच्याकडे यश नसतं. आम्ही एक नाटक केलं होतं मी आणि अजय दादांनी, त्यात वपू काळ्यांनी खूप सुंदर वाक्य लिहिले, सक्सेस इज मोर रिलेटिव्ह टर्म, मोर सक्सेस मोर रिलेटिव्ह. तर तसा तो काळ होता. त्याच्यामुळे मुंबईतले नातेवाईक ओळख देत नव्हते, त्यामुळे मुंबईतनं कोण फोन करणार. तरी सुद्धा आपल्यासाठी फोन आलाय, नाव घेऊन फोन आलाय, तर मग जावं म्हणून मी फोन कानाला लावला आणि पलीकडनं तो चिरपरीची दावा झाला, नाही बोलतोय. पण माझे मित्रमंडळी नातेवाईकात कोणीच विनय नव्हतं. मी पुण्यातला, त्यातनं कसबा पेठेत, त्यामुळे कोण विनय, संपलं नव्हतं तिथे. म्हणजे कोण विनय असं मी त्यांना विचारलं. विनय आपटे बोलतोय. फोन पडला खाली, कारण ते सगळं आठवलं ना, ब्रह्मांडच आठवलं एकदम की पत्र लिहिलंय, पत्रात काय काय लिहिलंय आपण. आणि समोर थेट विनय आपट्यांचा फोन आलाय. म्हटलं हा सर, सॉरी. काही चर्चेला सुरुवात करायच्या आधीच सॉरी. नाही, सॉरी कशाबद्दल म्हणतोस? नाही, ते मी पत्र लिहिलं त्याबद्दलच तुम्ही फोन केला असेल. हो, फोन त्यासाठीच फोन केलाय. पण तुझ्या पत्रात जे मुद्दे लिहिलेस ना, आकडे घालून मुद्दे लिहिले होते, ते सगळे पटलेत मला. मुंबईत कधी येऊ शकतोस? म्हटलं मला मुंबई माहितीच नाही. ते म्हणले बरं, मग सासवडला आम्ही जाधवगडीमध्ये शूटिंग करतोय, तिथे येऊ शकशील का तू काय करतोस नेमकं? म्हटलं मी FY ला आहे. FY ला होतो ते, 2001ची गोष्ट आहे. तर आणि पुण्यामध्ये शस्त्र शिकतो, अजून असे नाटक वगैरे करतो, एकांकिका स्पर्धा वगैरे करतो. बरं म्हणले ये तिकडे जाधवगडीला. आणि मग आम्ही पोचलो 20-25 जण मित्र, ते जे काय आम्ही शिकायचो. बरं काय वाटलं म्हणून बरोबर ते शस्त्र वगैरे उगाच त्यांनी विचारलं की तुला खरंच काय येतं, करून दाखव. आणि ते झालंच पुढे. म्हणजे तर तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर सर आले 8च्या वेळेला, 8 वाजता, म्हणजे 8 वाजता. सरांची ती सवय होती, आपल्या सगळ्यांना माहिती, वक्तशीर होते अत्यंत. तर त्यामुळे तिथे आल्यानंतर बरं तिथे गेल्यावर आम्ही शांत बसलो असं नाही झालं. आम्ही लवकर पोचलो. पुण्यातनं पोचताना त्यांनी गाडी पाठवली होती. आणि पोचल्यानंतर बसंत चितोडा म्हणून त्यांचे एक EP होते, चीफ एडी होते, ते नंतर आमच्या एका मालिकेला EP म्हणून काम करत होते. तर बसंत चितोडा तिथे होते. नंतर आमची खूप चांगली मैत्री झाली. मग पहिली भेट माझी आणि बसंतची अशी विचित्र होते. तिथे गेल्यावरती ते म्हणले चलो फायटर आगे, इनको मेकअप करणे करू. बरं आम्ही पुणेरी, त्याच्यामध्ये ते फायटर वगैरे नाही आम्ही. बरं
आधी पत्र लिहून माती खाल्लेली आहे तरी सुधारणा नाही झाली. फायटर वगैरे नाही आम्ही, मग शिकवायला आलोय तुम्हाला. मग बसंतला आता सर ओळखत असले, बसंत फार असा शॉर्ट टेम्पर्ड होता. तर बसंत म्हणला, अहो का खाली जाऊन उभे राहा, मग सेटवर या, सर आले की बोलवतो. मग खाली सर आले, सरांनी बोलवलं, सरांनी विचारलं काय, मी ज्या नोट्स काढलेल्या होत्या त्या वह्या घेऊन गेलो. मी सांगायचं एवढंच आहे, ट्रोलिंग करायला हरकत नाही पण त्याच्या मागे अभ्यास असावा. तर ते वही घेऊन गेलो, त्यांना ती दाखवली. मला म्हणले शिवचरित्र किती वाचलंय? तोपर्यंत पारायण झालं होतं बऱ्यापैकी बाबासाहेबांच्या पुस्तकाचं. तर मी म्हटलं बऱ्यापैकी वाचलंय, पण आज आपण सुभान मंगळची गोष्ट शूट करणार आहोत. तुला माहिती का सुभान मंगळची गोष्ट? म्हटलं हो. मग इथे शूट करणार आहोत, तुला काही त्याच्यात योगदान देता येईल का, काही सांगता येईल का, कॉन्ट्रीब्युशन देता येईल का? म्हणलं इथे नाही होणार शूट. म्हणजे का? इथे मातीचे तट कुठे आहेत, इथे दगडाचे तट आहेत. ते म्हणले असंच असतं, तुला मदत करता येणार का? म्हणलं आता तुम्ही सांगाल ते. मग त्यांना आम्ही ती प्रात्यक्षिका काही दाखवली, त्यांना ते आवडलं. ते मला म्हणले तू हे जे काही आता तुम्ही केलं हे नाटकासारखं बसवू शकतोस का? म्हणलं हो बसवू शकतो. पण म्हणलं मी कॅमेरा आयुष्यात पहिल्यांदा बघितलाय. मी जे शिकलो ना त्या सेटवर पहिल्या क्षणापासून ते हे की तुम्ही प्रामाणिक असावं आयुष्यात, जे खरं आहे ते सांगावं. त्यांनी मला विचारल्यानंतर कधी असं मी म्हटलं नाही की हा मला माहिती आहे. मी त्यांना म्हटलं की मला माहीत नाहीये, हा कॅमेरा मी पहिल्यांदा बघतोय, तोपर्यंत लग्नातलेच कॅमेरे बघितलेले. तर मग ते म्हटले ठीक आहे, मी ते कॅमेराचं सांभाळतो, तू ते नाटकासारखं फाईट सिक्वेन्स बसवशील का? म्हणलं हो बसवतो. आणि मग पुढचे 5 दिवस या पद्धतीने शूटिंग झालं की मी फाईट सिक्वेन्स बसवायचो, त्याचं शॉर्ट डिव्हिजन सर करायचे, मी ते बघत राहायचो, कारण कळायचं काहीच नाही. नंतर ते कळत गेलं. आज तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की कमीत कमी बजेटमध्ये शिवराज अष्टक साकारू का शकलो, कारण तीच पुंजी माझ्या मागे आहे. आज सुद्धा अजय दादा इथे बसलेला आहे. 1.5-2 महिने आम्ही फाईट सिक्वेन्स पूर्णपणे बसवतो. पुण्यामधली 40 मुलं आमच्या बरोबर आहेत पहिल्या चित्रपटापासून. त्यातले 2 जण मित्र माझे इथे आहेत, शुभम आणि गौरव. तर हे सगळेजण 1.5 महिना प्रॅक्टिस करतात, रिहर्सल करतात, त्याचे शॉर्ट डिव्हिजन होते आणि आपण चित्रपट शूट करतो. म्हणून इतके मोठे फाईट सिक्वेन्स असलेले मोठे चित्रपट कमीत कमी बजेटमध्ये आपण साकारू शकतो. तिथपासून इथपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. त्यामुळे म्हटलं थोडंसं लांबण असलेला प्रसंग आहे, ज्याच्यामुळे खरं तर कलाटणी मिळाली आणि दिशा मिळाली जिथे जायचंय तिथे. आणि म्हणून आज मी एका पत्र लिहिणाऱ्या मुलापासून मंचावरती बसलेलो असं सांगितलं. मी लगेचच उत्तर देतो याचं कारण तो ज्या विनय आपटेंबद्दल बोलत होता तेच माझे गुरु आणि त्यांच्याचमुळे मी सुद्धा आज रंगमंचावरती आहे. 12वी झाल्यानंतर टिपिकली तो खूप मागचा काळ आहे जेव्हा दूरदर्शन संध्याकाळी 6:30 वाजता सुरू व्हायचं आणि 10:30 वाजता बंद व्हायचं आणि उरलेला वेळ आमचा नाक्यावरती टाइमपास करण्यात जायचा. त्या काळात 12वीचा आपला मुलगा काहीतरी चांगलं करू दे म्हणून आईने आम्हाला लिटिल थिएटरमध्ये एका शिबिरात दाखल केलं आणि तिथून विनय आपटे तेव्हा अफलातून नावाचं एक नाटक करत होते आणि त्यामध्ये त्यांना एक लीड सिंगर हवा होता. म्हणून मग मला एक संजय खेमकल्याणी नावाचा मुलगा तो घेऊन विनय आपटेंकडे गेला आणि तेव्हापासून मग ते पहिलं अफलातून, मोरूची मावशी, 4 चौघी असा माझा प्रवास सुरू झाला. तो 1985 सालापासून ते आता जवळजवळ 40 वर्ष आता या डिसेंबरमध्ये पूर्ण होते आणि माझ्यासाठी जे परिवर्तन घडलं, माझ्यासाठी जो टर्निंग पॉईंट होता तो विनय आपटेंची भेट. याचं कारण असं होतं की मी 12वी होईपर्यंत फार काही नाटकं आम्ही बघितली नव्हती. आईवडील वगैरे नाटकाला जायचे पण मी काही खूप नाटकांमध्ये कामं केली आहेत किंवा मला ॲस्पिरेशन असेल, ॲम्बिशन असेल की आपण नाटक कलाकार व्हावं किंवा काहीतरी, हे अजिबातच कुठेच नव्हतं. पण ह्या व्यक्तीला, विनय आपटे नावाच्या व्यक्तीला भेटल्यानंतर आणि जेव्हा मला त्या नाटक उभं करण्यामागच्या अख्ख्या प्रोसेसचा अंदाज आल्यानंतर त्याच्याविषयी प्रेम जडलं आणि मला असं वाटलं की आपण हे करायला पाहिजे. म्हणून ते केलं. सायमल्टेनियसली माझं शिक्षणही चालू होतं. मी BSc झाल्यानंतर मात्र जेव्हा एक वेळ येते तुमच्या आयुष्यात की तुम्हाला नोकरी करायची आहे का अभिनय करायचा आहे, त्यावेळेला 1990 साली विनय आपटेंच्या पाठिंब्यामुळे त्यांनी सांगितलं की खुशाल तू अभिनय फुल टाईम कर
काही हरकत नाही, चांगली चांगली कामं मिळत जातील आणि कामांमधून तू शिकत जाशील. म्हणून मी 1 महिना नोकरी केली आईवडिलांना खुश करण्यासाठी. पण त्याच्यानंतर मी जे पूर्ण वेळचा नट आहे ते मी आजपर्यंत पूर्ण वेळेचा नट आहे ते त्या विनय आपटे या माझ्या गुरु मित्रांमुळे. परिवर्तन शब्दाला काही अपवाद आहेत. त्यात एक अपवाद आहे सुनील बर्वे. कारण जेव्हापासून मी त्यांना ओळखतोय तेव्हापासून ते तसेच आहे, त्यात काही बदल नाही. केस कदाचित पांढरे केले असेल, काय त्याला वाटत मी वयस्कर दिसायला पाहिजे. पण खरंच जेव्हापासून मला मित्र आहे त्यामुळे मी सुनील बोलू शकतो, तर माफ करा मला. तर तो असाच आहे. तर तो परिवर्तन अपवाद आहे, याला नाही परिवर्तन शब्द लागवत नाही. तर तुमचा प्रश्न हा की अशी कुठली घटना किंवा कुठला क्षण होता की ज्या वेळेला तुम्हाला असं वाटलं की तुमचं लाईफ बदललं आहे, बरोबर ना? हा, टर्निंग पॉईंट कुठला आहे? तर म्हणजे माझ्या आयुष्यात असं मला वाटतं की तो स्पेसिफिक असा क्षण नाही आहे, ती सिरीज आहे. अशा छोट्या 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 सिरीजमधनं तो टर्निंग पॉईंट होत गेला. आणि माझ्या आयुष्यात कसं झालं, मला कधीच दिग्दर्शक व्हायचं नव्हतं, मला कधी चित्रपट सृष्टीमध्ये यायचं नव्हतं, माझा काही संबंधच नव्हता. मी कीर्ती कॉलेज एकांकिका खूप करायचे, हरीश तुळशीकर वगैरे लोक होती, देवेंद्र पेम होता. मी आपल्या खिडकीतनं त्यांचे तालमी बघायचो आणि माझा काही संबंध नाही. ग्रॅज्युएशनपर्यंत नाटक सिनेमाशी काही संबंध नाही. सिनेमाशी एकच संबंध, श्रीवर्धनला थिएटर असल्यामुळे, आमचं गावचं थिएटर असल्यामुळे त्याच्याशी संबंध होता की तिथे शाळेमध्ये असताना आमच्याकडे 2 शो असायचे. एक दुपारी 3 वाजता शो, 3 ते 6, आणि रात्री 9 ते 12. आणि शनिवार रविवार सुट्टी असायची आणि दुपारी मग कोणी थिएटरवर जायचे नाही, माझे कझिन्स वगैरे. त्यामुळे मग काका मला सांगायचे की तिकिटाची पेटी घे, थिएटरवरती जा, थिएटर उघड, सगळे लाईट लाव, फॅन लाव, थिएटर साफ कर, तिकीटं विक, मागे जा, फिल्म वाईंड कर, सगळे रील रेडी कर, मग ऑपरेटर येईल आणि मग पुन्हा तिकीटं विक. मग तिकीटं विकून मी डोरकीपर व्हायचो, मीच डोरकीपर व्हायचो, मीच तिकीटं फाडायचो सगळ्यांची आणि मीच सगळ्यांना बसायला सांगायचो. आणि नंबर सिस्टम वगैरे काही नव्हते, कोणीही कुठेही बसायचं. आणि मग इंटरव्हल झाल्यानंतर पुन्हा बाहेर सोडा विकायला आणि नाळीपाक विकायला मीच असायचो. त्यामुळे 1 मॅन शो करत मी ते सगळे सिनेमा पाहिले. त्यामुळे म्हणजे मला एक ओढ लागली त्या सिनेमाची. पण मला असं कधी वाटलं नाही मी फिल्म मेकर बनेल. पण मला आज मी जेव्हा रेट्रोस्पेक्टमध्ये मागे बघतो, रेट्रोस्पेक्टला मराठी शब्द माहित नाही म्हणून रेट्रोस्पेक्ट काय रे, रेट्रोस्पेक्ट हा मराठी शब्द आहे. म्हणजे बघतो तेव्हा मला असं वाटतं अरे आपण किती सिनेमा आहे आतमध्ये, माझ्या रक्तात आहे. म्हणजे तुम्हाला गंमत सांगू का, फिल्म चिकटवण्यासाठी एक लिक्विड येतं, त्याला फिल्म सिमेंट म्हणतात. आमच्याकडे ते अँटीसेप्टिक म्हणून वापरायचं. कट झालं की आई फिल्म सिमेंट लावायची. तर ते फिल्म सिमेंट ना संपूर्ण बालपण माझ्या शरीरात गेलं. ते सिमेंट सगळं आता बाहेर येतं. तर त्यामुळे सांगायचं काय की तसा काही संबंध नाही आला. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्ट्रगल करत होतो, करायचं काय. तर संधी मिळत गेली. मला काही तेवढी अक्कल नव्हती संधी ओळखायची, पण मी ओपन होतो की आपण ह्याच्यात काय मिळेल. म्हणजे मी यामाचा सेल्समन होतो, मग मी क्लासेसचे ॲडव्हर्टायझिंगचे बोर्ड चिकटवायचो. मग मी एका बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून होतो. असं करत एक दिवस मला अभ्यासासाठी एक जागा हवी होती, म्हणून मी माहीमला एका ठिकाणी डेंटिस्टचं क्लिनिक होतं, तिकडे मी अभ्यासाला जायचो, पण दिवसभर कोणी नसतं. आणि त्या डेंटिस्ट हॅज टर्न इन टू अ फिल्म डिरेक्टर. त्यांची ती त्यावेळची सिरियल होती कुछ खोया कुछ पाया, डॉक्टर सतीश राजमाचेकर. तर त्यांच्या इथे मी अभ्यास करायचो आणि त्यांच्याकडे स्टोरी सेशन्स चालायचे आणि त्यात मी जाऊन बसायचो टंगळमंगळ करायला. आणि मग स्टोरीमध्ये मी काहीतरी सजेशन द्यायचो आणि त्यांना आवडायची. तर मला छान करतोस तू, ॲसिस्टंट डिरेक्टर का नाही बनत. म्हटलं काय करायचं असतं. म्हणजे काय ना आता जे करतोयस तेच करायचं असतं. म्हटलं अरे मग किती पगार देणार. 750. आणि त्यावेळी मला 150 रुपये पगार होता. 750. आणि त्यावेळी जस्ट गर्लफ्रेंड झाली होती, त्यामुळे खर्च खूप होता.
त्यामुळे कीर्ती कॉलेजच्या अशोकचा वडापाव विकत घेण्यासाठी आणि मग शिवाजी पार्कचा वडापाव खाण्यासाठी आणि गोमांतकमध्ये चिकन थाळी स्वतःच्या पैशाने खाण्यासाठी 750 पगाराची नोकरी मी घेतली आणि तिथून माझ्या आयुष्याला सुरुवात झाली. आणि मग हळूहळू तिथून ॲडव्हर्टायझिंगमध्ये आलो. मग तिथून फीचर म्हणजे तिथून मी ॲडव्हर्टायझिंग नंतरची कलेक्टिव्ह एफर्ट माझी फिल्म कंपनी होती. त्याच्यानंतर मी ती सोडून मी बँकॉकला स्थायिक होण्यासाठी चाललो होतो आणि राजकुमार हिराणी त्यावेळी माझे मित्र झाले होते आणि ते म्हणाले आपण पहिली फिल्म करतोय माझी, प्लीज मला सहाय्यक म्हणून थांब. आणि माझं बँकॉकचं अपार्टमेंट झालेलं, मुलांची ॲडमिशन झालेली, सगळं कॅन्सल करून मी पहिली फिल्म केली मुन्नाबाई MBBS त्याच्याबरोबर. त्याच्यानंतर मग बँकॉक कॅन्सलच झाला. असता काय मी बँकॉकलाच गेलो नाही तर मी तेव्हापासून मुंबई. त्यामुळे अशी हळूहळू काही प्रसंग घडत गेले, त्यामुळे मी घडत गेलो आणि मला आता खूप मजा येते हे सगळं करायला. थँक्यू. तुमचा हा प्रवास बघून खरंच कळतं परिवर्तन हा आनंद प्रवास काय असतं. सारखं बदलत राहणं हे खूप गरजेचं आहे प्रत्येक माणसासाठी. आणि त्याचसोबत ह्यातून अजून एक गोष्ट जी अधोरेखित होते ती म्हणजे परिवर्तन हे प्रत्येकासाठी किती वेगळं असू शकतं. जसं सर म्हणाले परिवर्तन हा त्यांच्यासाठी क्षण नव्हता, तर तो अगदी असं माइल्ड असं घेतलेलं वळण होतं. तो एक पॉईंट नव्हता जसं आपण टर्निंग पॉईंट म्हणतो. तर प्रत्येकाचं परिवर्तन हे वेगळं असू शकतं हे सुद्धा आपल्याला ह्यातून दिसून येतं. तुमच्या सगळ्यांच्याच जीवन प्रवासाबद्दल ऐकून खूप छान वाटलं. तर परिवर्तन म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे कालखंड. मग त्यात मागे वळून पाहणं सुद्धा आलं. जसं आपण वैयक्तिक पातळीवर परिवर्तन अनुभवतो तसंच आपल्या सभ्यतेनं, संस्कृतीनं, समाजानं सुद्धा परिवर्तन अनुभवलेलं आहे. मग आपल्याला ह्या इतिहासाकडेही मागे वळून पाहणं गरजेचं ठरतं. तर सर माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे की पावनखिंड किंवा फर्जंद सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासाचं दर्शन घडवताना या पिढीच्या आवडीनिवडींचा किंवा विचारसरणीचा विचार करावा लागतो का? आणि दुसरं म्हणजे युवा पिढीपर्यंत अशा ऐतिहासिक कथा अगदी प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी तुम्ही कोणत्या साहित्यिक किंवा दिग्दर्शिक प्रयोगांचा वापर करता? हे प्रश्न सोपे नाही आहेत बरं. पावनखिंड किंवा शिवराज अष्टकातले कुठलेही चित्रपट करत असताना स्वाभाविकपणे आपण जो विचार करतो की आत्ताची पिढी काय विचार करते, या सगळ्या इतिहासाकडे काय म्हणून बघते. हे चित्रपट निर्माण करण्याच्या आधी जेव्हा तरुण लोकांबरोबर नाटक किंवा इतर गोष्टींच्या पद्धतीने संपर्क होत होता तेव्हा लक्षात येत होतं हे सगळे लोक 400 वर्षांपूर्वी, 350-400 वर्षांपूर्वी घडलेला जो इतिहास आहे या सगळ्याचा आजच्या काळातला रिलेव्हन्स शोधतात. आज 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय करून ठेवलं त्याचा आजचा संदर्भ काय आहे हे शोधतायत आणि म्हणून त्या पद्धतीने त्याच्या पटकथा, संवाद या सगळ्याचा विचार करून काम करण्यात आलं. या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र बदलत नाही, ज्याला आपण क्लासिक्स असं म्हणतो. ते टाइमलेस असतात, कालातीत ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचे असतात. या सगळ्या प्रवासामध्ये मला जे ज्याला आपण फाउंडेशन म्हणतो ते मिळालं गोली दांडेकरांच्या कादंबऱ्यांचं. कादंबरीमुळे शिवकाल नावाचा कादंबऱ्यांचा खंड आहे, 5 कादंबऱ्यांचा. तो फार अप्रतिम आहे. म्हणजे मी बसलेल्या इथल्या प्रत्येक मराठीवरती प्रेम करणाऱ्या शिक्षकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, माझ्या तरुण मित्रमैत्रिणींपर्यंत सगळ्यांना सांगेन की कादंबरीमुळे शिवकाल वाचला नसेल तर जरूर वाचा. माझे चित्रपट हे तंत्रज्ञानाने कितीही चांगले असले तरी त्या जवळजवळ एक 70 वर्षांपूर्वी लिहिलेल्या कादंबऱ्या यांच्या पुढे ते चित्रपट फिके आहेत. म्हणजे माझे काय किंवा इतर जे कोणी बनवत असतील शेकडो कोटींचे जे सिनेमे आता व्यवसाय करतात ते पण उत्तम आहेत, ते पण बघितलेच पाहिजेत. त्याने आपल्याला दृष्टी मिळते त्याकडे पाहायची. परंतु त्या सगळ्याचं जे वर्णन आहे त्या कालखंडाचं वर्णन आहे. शिवकाल का मी वाचायला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज हे तर महानायक आहेतच, ते म्हणजे ते कोणीही सांगायची गरज नाही. पण कादंबरीमय शिवकाल या 5 खंडांमध्ये कादंबरीमय शिवकाल असं त्याचं नाव असताना
छत्रपती शिवाजी महाराज हे नायक आहेतच, पण शिवकाल हा त्याचा सगळ्यात जास्त महत्वाचा नायक आहे. म्हणजे शिवकालामध्ये काय घडत होतं, आजूबाजूची माणसं काय करत होती आणि ते सगळं स्वराज्य निर्मितीला कसं उपयुक्त ठरलं आणि छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या महामानवाने ते कसं उपयुक्त ठरवून घेतलं, हे याचं आकलन देणारं त्या कादंबऱ्या आहेत. मी मराठी वाङ्मय मंडळ असल्यामुळे आवर्जून सांगतो की हा उपक्रम म्हणून करायला अजिबात हरकत नाही की त्या कादंबऱ्यांचं काही काही कालखंडाने वाचन व्हावं. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की त्यातली पात्र महाराष्ट्रातल्या विविध भागातनं येतात आणि ती त्यांची बोली घेऊन येतात. आपली मराठी भाषा जी आहे ती अशी सरळ साधी नाही आहे, ती एक वस्त्र लिहून येत नाही, ती भरजरी का आहे, कारण या बोलींचे शेकडो अलंकार तिच्या अंगावर आहेत. म्हणजे जर मावळी बोली असं आपण म्हणतो की बहुतांशी चित्रपट हे मावळी बोलीत लिहिलेले आहेत, म्हणजे नुसती ग्रामीण नाही आहे. आणि म्हणजे आता आम्ही सुभेदारबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सुभेदारमध्ये 2-3 प्रकारची मावळी बोली ऐकायला मिळते. खुद्द तानाजी मालुसरे जे आहेत ते कोकणातले होते, कोकणाच्या बॉर्डरवरचे होते, त्याच्यामुळे कोकणी हेल असलेली मावळी बोली सुभेदार तानाजी मालुसरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी वापरली आहे. आणि त्याचबरोबर बाजी सर्जेराव जेधे आणि इतर जी मंडळी आहेत ती हिरडस मावळातली आहेत भोरकडच्या, तर ती पश्चिम महाराष्ट्रातली मावळी बोली ग्रामीण ही वेगळी आहे, त्याचे हेल वेगळे आहे. तुम्ही जर या पद्धतीने त्या चित्रपटांकडे पाहिलं तर त्यातला फरक आणि त्यावरती केलेलं डिटेलिंग हे लक्षात येईल. तर या पद्धतीने ती मराठी बोली, आपली मराठी भाषा नटलेली आहे. आणि म्हणून कदाचित ह्याची जाणीव जी आहे ती संत परंपरेतले जे अध्वर्य आपण मानतो आपले माऊली ज्ञानेश्वर महाराज, तर ह्यांनी अमृतातही पैजा जिंके असं का म्हटलं असेल ते हे सगळं अभ्यास केल्यावर कळतं की अमृताला पण जेवढ्या छटा नसतील तेवढ्या छटा या मराठी भाषेला आहेत. आणि ती गोनीदांच्या या कादंबऱ्यातनं मला भेटत राहिली बोली आणि त्याच्यामुळं ही मांडणी करणं सोपं गेलं. चित्रपट मांडताना तुम्ही जर नीट पाहिले तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतातच, पण ते मावळ्यांना महत्त्व देतात आणि ते सर्व जणांना जास्त आवडलं, ते रिलेट झालं. आजच्या काळातला रिलेव्हन्स काय आहे त्या चित्रपटातनं सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला. म्हणजे पहिला जो फर्जंद चित्रपट होता, एकच उदाहरण देतो आणि थांबतो. फर्जंद चित्रपट होता तो सगळा कमर्शियली मांडलेला स्क्रीन प्ले आहे, म्हणजे नीट त्याचा अभ्यास पूर्ण कमर्शियल आहे. त्याच्यामध्ये तानाजी मालुसरेंचा शिष्य आहे, तो ठरवतो की मी तानाजी मालुसरेंचा सूड घेणार, म्हणजे त्या तानाजी मालुसरेंना मारण्याचा सूड घेणार. ती एक प्रकारची रिव्हेंज स्टोरी आहे, एक प्रकारची क्वेस्ट आहे, त्याच्यामध्ये सगळं कमर्शियल स्क्रीन प्ले आहे. असं असताना त्यात राज्य व्यवहार कोशाचा एक प्रसंग येतो. निर्मात्यांसकट जी सगळी आमची क्रिएटिव्ह टीम होती, माझे काही असिस्टंट होते, आम्ही सगळे चर्चा करतो, सगळ्यांची प्रोसेस ती आहे. तर त्याच्यामध्ये सगळेजण म्हणले की हा जो प्रसंग आहे ना हा जरा पेस कमी करतोय चित्रपटाचा. त्याच्यामध्ये राज्याभिषेक चालू असताना राज्य व्यवहार कोश म्हणजे त्या काळी प्रचलित असलेला फारसी भाषेमधला राज्य व्यवहार जो होता, राजकारण होतं, ते सगळं शिवाजी महाराजांनी बदलून संस्कृत आणि मराठीत आणलं. त्याला राज्य व्यवहार कोश असं म्हणतात. पहिली डिक्शनरी त्या अर्थाने आधुनिक भारतातली छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली. तर ही जी डिक्शनरी आहे ह्या निर्मितीचा तो सीन होता, तो मी त्याच्यात ठेवला. कारण कुठल्याही प्रकारचं राजकारण, कुठल्याही प्रकारचं राजनीती आपण ज्याला म्हणू, शासकीय ऍडमिनिस्ट्रेशन, प्रशासन, हे सगळं जे चालतं ते सामान्यांसाठी चालतं, पण दुर्दैवाने सामान्यांना न कळणाऱ्या अशा भाषेत चालतं. हे ज्यांनी ओळखलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज की सामान्याच्या भाषेमध्ये आपण हे प्रशासन आणूया आणि त्याकरता राज्यव्यवहार कोशाची निर्मिती केली, हे सांगण्यासाठी एक सीन त्याच्यामध्ये ऍड केला. अशा पद्धतीने त्या सिनेमांचा रिलेव्हन्स आणण्याचा प्रयत्न केला. आणि अर्थातच मी जसं म्हटलं की या सगळ्यांचं फाउंडेशन हे कादंबरीमय शिवकाल आहे. 5 कादंबऱ्यांचा खंड आहे. माझं क्रमांक 1 आवडीचं ते पुस्तक आहे. मला खूप आनंद होतो हे शेअर करायला. मी पण एक सांगू इच्छिते की आमचा वार्षिक अंक पखरणमध्ये पण आम्हाला यावर्षी एक्सटर्नल इंटरव्ह्यूमुळे मृणाल कुलकर्णींची मुलाखत घ्यायचा खूप भाग्य लाभलेलं.
आणि त्यातही त्यांनी गोणी दांडेकर हे त्यांचे आजोबाच आहेत, तर त्यांच्याबद्दल फार बोललं आहे आणि त्यांच्या काही पुस्तकांची रेकमेंडेशन पण दिली आहे की ही पुस्तकं युवा पिढीला आवडतील. तर नक्की तुम्हाला पखरणमध्ये पण जर तुम्ही वाचलात तर ह्या पुस्तकांची नक्कीच चाळणी करा आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आपणही गोणी दांडेकर अशा साहित्यिकांची पुस्तकं वाचायला हवी असं मलाही वाटतं. तर पुढचा प्रश्न माझा असा आहे, लेखक असो, अभिनेता असो, दिग्दर्शक असो, या सर्वांचं त्यांच्या पात्रांशी एक अटूट नातं असतं. अनेक वेळा तुम्हीही अशी पात्र लिहिली असतील किंवा साकारली असतील जी तुमच्या व्यक्तिमत्वाच्या अगदी विरुद्ध आहे. त्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणावं लागतं, तुमच्या विचारसरणीमध्ये, तुमच्या व्यक्तिमत्वात. तर माझा प्रश्न असा आहे, तुम्हाला जास्त मजा कोणती पात्र साकारण्यात येते? जी पात्र तुमच्या व्यक्तिमत्वाशी जुळतात की जी पात्र तुमच्या व्यक्तिमत्वाशी पूर्णतः विरुद्ध आहे? कोणती पात्र तुम्हाला साकारण्यात किंवा लिहिण्यात दोन्ही आवडतात? तिघांसाठी आहे. मी अशी पात्र केली अर्थातच, पण सुरुवातीच्या काळात हा जे म्हणाला की लोकांना मी तसाच वाटायचो, त्यामुळे मला तशाच भूमिका खूप मिळाल्या. पण म्हणजे आता असंभव सारखी मालिका असेल किंवा कुंकू सारखी मालिका असेल, त्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका करायची संधी मला मिळाली. नाटकांमध्ये काही संधी अजून मिळालेली नाही, कोणी दिलेली नाही आहे. आता होते मीच, मला म्हणूनच निर्माता केला असेल की तर मीच काहीतरी स्वतःसाठी वेगळं करेन. पण माझ्यासाठी वेगळी भूमिका मी आत्ता खरं तर स्वरगंधर्व सुधीर फडके हा जो चित्रपट आला होता त्यामध्ये जी भूमिका केली ती, त्याचं मला जास्त प्रकर्षाने ती आत्ता आठवते आणि ती त्याच्याबद्दल बोलावं असं वाटते. कारण मुळात बाबूजी आपलं सगळ्यांचं एक दैवत आहे. ते आपल्या बॅक ऑफ द माइंड आहे, म्हणजे ते तुम्ही एक्सप्रेस करा किंवा नका करू, ते आमच्या सगळ्या अख्ख्या पिढीवरती निश्चितच त्यांचा खूप मोठा परिणाम आहे. आणि त्यांच्यासारखं मी कुठेही दिसत नाही. त्यांच्यासारखं वागणं, त्यांच्यासारखी निष्ठा, या सगळ्या गोष्टी ज्या त्यांच्या ठाई होत्या त्या खरंच माझ्यात आहेत की नाही मला माहीत नाही. पण तरीसुद्धा इतक्या मोठ्या व्यक्तीची व्यक्तिरेखा मला करायला मिळाली, हे माझ्यासाठी नट म्हणून खूप एक मोठं चॅलेंज होतं. मग त्यांचं गाणं असेल, त्यांचं घरातलं वावरणं असेल, त्यांचं दादरा नगर हवेलीचं संग्रामाच्या वेळेचा प्रसंग असेल, असे अनेक प्रसंग होते. किंवा अत्यंत भावूक करणारं असं आपलं गीत रामायणाचं रेकॉर्डिंग असेल. तर हे असे प्रसंग माझ्या आयुष्यात कधी येतील असं मला वाटलं नव्हतं आणि मला ते साकारण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला असं वाटतं की ती खूप विलक्षण गोष्ट असते, आनंददायी गोष्ट असते आणि त्याने मला खरंच खूप आनंद दिला त्या चित्रपटाने आणि त्या भूमिकेने. त्यामुळे मी फक्त तेवढंच उल्लेख करू इच्छितो. बाकी काय, जे पाहिले असतील भूमिका तर तुम्हीच मला सांगा कुठली बरी झाली किंवा कुठली वाईट झाली. बाकी कारण मी लिहिलं नाहीत काहीच, त्यामुळे मी त्याच्याविषयी नाही बोलू शकतो. लिखाणाबद्दल मी बोलतो तर त्याच्या आधी सांगतो, कारण आपण मराठी पुस्तकांबद्दल बोलत होतो तर तुम्हाला सगळ्यांना खूप चांगली संधी आहे. 27 तारखेपासून शिवाजी पार्कला मराठी पुस्तकांचं खूप मोठं एक्झिबिशन आहे, तर जरूर भेट द्या आणि दिग्पाल सरांनी सांगितलेली पुस्तकं तिथे नक्कीच अवेलेबल असतील आणि त्याचा लाभ घ्या. माझं काही तिकडे स्टॉल वगैरे नाही आहे, मला ती माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्याचा मी स्वतः जाणार आहे ते पाहायला, कारण तिथे काहीतरी वेगवेगळे पुस्तकं असतील. तर जो प्रश्न आहे की कुठली पात्र लिहायला आवडतात आणि एखादं पात्र जे माझ्या स्वभावासारखं नाही आहे ते लिहिताना काय बदल आणावे लागतात, तर ॲज अन आर्टिस्ट, ॲज अ दिग्दर्शक म्हणून खूप वेगवेगळ्या तऱ्हेच्या गोष्टी ज्या तुम्ही स्वतः लिहित नाही अशा तुम्हाला ऑफर केल्या जातात की आपण एक वाट घेऊन प्रवास करत असतो. म्हणजे माझा फेवरेट जॉनर म्हणाल तर स्लाइस ऑफ लाईफ, नात्या गोत्यातली धमाल आणि त्या नात्या गोत्यातल्या गोतावळ्यामध्ये होणारा जो एक सटायर असतं तो माझा आवडता विषय.
कारण मला प्रत्येक गोष्टीमध्ये ह्युमर दिसतो. जेव्हा गणपतीच्या 10 दिवस आधी जेव्हा माझे काका व्हेंटिलेटरवर होते आणि जेव्हा मी त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो आणि माझे सगळे नातेवाईक लॉबीमध्ये होते आणि तिथे जे काही डिस्कशन झालं त्या डिस्कशनवर आधारित व्हेंटिलेटर लिहिला गेला. तो माझा पर्सनल अनुभव होता आणि मला ते लिहायला सोपं गेलं, कारण ते मला आवडता विषय की काय बोलतात अशा वेळेला प्रत्येकजण. कधी कधी आपण खूप काहीतरी वेड्यासारखं बोलतो, आपल्याला भान राहत नाही आणि आपण खरंच बोलत असतो. तर ते मला ऑब्झर्व करायला खूप आवडतं. त्यामुळे फरारी की सवारी अजय इथे बसलेले आहेत, ते माझे सहकारी होते त्या फिल्मबद्दल आणि अजयनी खूपच छान बोलले. तुम्हाला आठवत असेल फरारी की सवारीमध्ये जो ट्रॅफिक इन्स्पेक्टर होता ते अजय सर होते, ते समोर बसले. मला खूप बरं वाटलं, नाश्त्याची वाटतं आणि तो इतका सुंदर रीतीने अजयनी साकार केलं, कारण द वे ही इज. आणि त्याच्यामध्येही जेव्हा त्यांना कळतं की तो कायो आणि त्याचे वडील त्यांच्यामध्ये काहीतरी एक माणुसकी आहे आणि मग अजय सरांनी त्याच्यामधला त्यांचा राकटपणा थोडा बाजूला ठेवून एक असं निर्मळ प्युअर इमोशन तिथे प्रोजेक्ट केलं होतं. मला ते अजूनही आठवतं अजय, की आपण ते काळागोडाच्याकडे केलं होतं आणि ते खूप सुंदर झालं की आय वॉज कम्प्लिटली बोल्ड ओव्हर हाऊ यू पोर्ट्रेट दॅट. सो थँक्यू सो मच. तर थँक्यू. तर दिग्दर्शक म्हणून ज्या गोष्टी तुम्ही लिहित नाही, ज्या मी लिहित नाही, मला लिहायला ही नात्या गोत्यातले गोतावळे मला लिहायला आवडतात. फादर सन स्टोरीज मला खूप लिहायला मजा येते. माझी आई नेहमी कंप्लेंट करते की तू काय आईचं काय नाहीच का तुला, नुसतं आपला बापच करत असतो तुम्ही, बाबा 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 सगळं. म्हणजे फरारी की सवारी फादर सन, व्हेंटिलेटर फादर सन, कुठून ना कुठून मी या लिहायला घेतो. ती गोष्ट माझी फादर सनवरच संपते. मी कितीही रेजिस्ट करू दे पण ते नाही होत, ते फादर सनवरच येऊन ते सगळं थांबतं. कुठेतरी खूप आतमध्ये काहीतरी गोष्टी असतील, माझा वडिलांबरोबरचा काहीतरी बंध असतील जे मला अजून घट्ट पकडून येत आणि मला ते पुन्हा पुन्हा आणावेसे वाटतात. त्यामुळे तो एक नॅचरल माझा प्रवास होतो. व्हेंटिलेटर नंतर जेव्हा मला दिल्ली क्राईम सीझन 2 ही ऑफर झाली, मी म्हटलं अरे क्राईम स्टोरीमध्ये मी काय करणार. तर मी त्यांना विचारलं की मी क्राईम स्टोरी नाही केलं, तुम्ही मला का ऑफर करताय क्राईम स्टोरी. ते म्हणले नाही, तुमची कॅरेक्टर हँडलिंग आम्हाला आवडते आणि दिल्ली क्राईम सीझन 2 मध्ये कॅरेक्टर्स आहेत. तर ते म्हणजे माझा प्रवास फ्रॉम स्लाइस ऑफ लाईफ टू स्लायसिंग लाईफ ही जी आर्क आहे यु नो. म्हटलं अच्छा म्हणजे हे कसं काय साध्य. तर मी त्या गोष्टीमध्ये मी प्रत्येक गोष्ट जी मी लिहिलेली नसते त्याच्यामध्ये मी मला शोधायला सुरुवात करतो की मी याच्यात कुठे आहे आणि तो धागा पकडून मी ती गोष्ट सांगायला सुरुवात करतो. आणि दिल्ली क्राईम सीझन 2 मध्ये सिनियर सिटीजन किलिंग आणि मला सिनियर सिटीजनबद्दल खूप एम्पथी सिम्पथी आणि आय लव्ह इंटरॅक्टिंग विथ देम. तर मला ते वाटलं की येस, मला हा धागा पकडायचा की सिनियर सिटीजन किती वल्नरेबल असतात आणि क्राईमसाठी ते किती वल्नरेबल असतात आणि त्यातून आपण काय गोष्ट सांगू शकतो. तो धागा पकडून मी केला. रुद्र मी केली. त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स होते त्यातले क्राईम्स सगळे फॉरेन क्राईम्स होते, ते क्राईम आपल्याकडे होत नाहीत. ओके, मी म्हटलं मी ह्याच्यामध्ये काय करावं. तर म्हणजे व्हेरी फ्रँकली मला अजय देवगण बरोबर काम करायचं होतं. म्हटलं अजय देवगण बरोबर काम करायची संधी मिळते, आपण करूया आणि आपण त्या जॉनरबरोबर काय करू शकतो. तर मला हे जॉनर एक्सप्लोर करायला खूप आवडतं. मी एक तमिळ वेबसिरीज केली, तमिळ लँग्वेज, ज्याचा मला काही संबंध नाही, मला काही कळत नाही. त्याच्यामध्ये प्रकाश राज, गौतमी वगैरे आणि इट वॉज स्लाइस ऑफ लाईफ होतं. त्याच्यामध्ये पुन्हा मी शोधायला सुरुवात केली की ह्याच्यामध्ये मी काय करू शकतो. तर मला असं वाटतं प्रत्येक वेळेला तुम्ही ॲज अ दिग्दर्शक किंवा एक कलाकार म्हणून इव्हॉल्व्ह होत असता आणि तुम्ही स्वतःला शोधणं खूप महत्त्वाचं असतं की मी कुठे उभा राहू, मी कुठून गोष्ट सांगू. आम्ही प्रत्येकजण इथे बसतो, तुम्ही प्रत्येकजण जेव्हा एखादी गोष्ट सांगतो, असं दिग्पाल सर म्हणत की इतिहास प्रत्येकजण आपापल्या पर्स्पेक्टिव्हनी सांगेल, तर तुम्ही गोष्ट ती कुठून सांगताय, कुठे उभे राहताय हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक गोष्ट कॅरेक्टर जेव्हा लिहिताना किंवा साकारताना आधी स्वतःला शोधणं महत्त्वाचं असतं, मग उभं राहायचं आणि मग ते कॅरेक्टर लोकांसमोर प्रोजेक्ट करायचं असं मला वाटतं. खरं तर असं तुम्ही जसं बोललात की नाती गोती याच्यावरती तुम्हाला लिहायला फार आवडतं. आमच्या प्रेक्षकात पण खूप सारे
बरेच इंटर कॉलेजेस फेस्ट असतात, त्याच्यासाठी नाटक लिहिण्यासाठी आम्ही सगळेजण भाग घेतो. तर तुम्ही अशा उभरत्या लेखकांना अशा प्रकारे वास्तवदर्शी चित्रण जे तुम्ही करता तुमच्या चित्रपटांमध्ये, तशा प्रकारे लिहायला काय सल्ला देऊ शकता? तुम्ही आता मेन्शन केलात म्हणून हा प्रश्न फॉलोअप म्हणून विचार. सल्ला मी काही म्हणजे मला सल्ला नाही द्यायचा, मला माझा पर्सनल अनुभव सांगतो. सल्ला देण्यात कमी अजून काही मोठा नाही, तर मी काय पण मी मुळात मी लेखक नाही. मला लिहिता तसं मी लिहायला सांगितलं तर मी लिहू नाही शकत. जेव्हा फरारी की सवारी मी लिहायला घेतला तर त्यावेळेला मला विरेंद्र चोपडा आणि राजकुमार हिराने सांगितलं की लिही. म्हटलं सर मला लिहिता नाही येत. ते म्हटलं नाही, तुला जे येतं आहे ना ते लिही, तुला काय येतं ते लिही, मग आपण बघू त्याच्यामध्ये काय करायचं. म्हटलं अच्छा. आणि अत्यंत आळस. लिहिणं म्हणजे खूप भीतीदायक गोष्ट आहे की एक लॅपटॉपच्या समोर बसता आणि तो कर्सर पेंग 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 करत असतो आणि तो शब्द मागत असतो की दे मला दे मला दे मला दे मला, आणि ते येत नाहीत. तर भीती वाटते. त्यामुळे मी फरारी की सवारीच्या वेळेला खूप स्ट्रगल करत होतो की काय कसं लिहायचं, काय करायचं. तर माझी एक स्वतःची एक पद्धत आहे लिखाणाची. मी ना एखादी आयडिया आली की मी लिहित नाही, मी ती मनात ठेवतो. ती ना आयडिया परिवर्तन ती ग्रो व्हायला हळूहळू ग्रो होत असताना जेव्हा आपण रोजच्या जीवनामध्ये ती आयडिया ना कनेक्ट व्हायला लागते की माझ्या डोक्यातल्या आयडियाबद्दल तुम्ही काहीतरी बोललात, मला मग ती आयडिया ग्रो झाली, मग तिथे काहीतरी घडलं, मग ती आयडिया कनेक्ट झाली, मग तिथे काहीतरी घडलं. असं करत 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 ना ती डोक्यामध्ये स्टोरी. आणि मला राजकुमार हिराने सांगितले की जर आयडिया चांगली असेल ना लिहायची गरज नाही, ती डोक्यातनं जाणारच नाही, ती राहणार तिकडेच. तर तुम्ही जे कोणी लेखनाचा प्रयत्न करताय तर एकतर रेग्युलरली लिहिणं हे खूप महत्त्वाचं आहे, त्यांची प्रॅक्टिस होते. दुसरं माझी पद्धत अशी आहे की मी नाही लिहित. तर मी फरारी की सवारीची स्टोरी 2 वर्ष माझ्या डोक्यामध्ये फिरत होती आणि जेव्हा मी लिहायला घेतली ना मी 3 तासामध्ये लिहिली. कारण ते सगळं साठलेलं भरभर पेपरवर यायला लागलं आणि मलाच कळलं नाही हे मी कसं लिहू शकतो, मला हे कुठून आलं, ही शक्ती कुठून आली. कारण मी लिहायला घेतली आणि ते सगळं लिखाण असं फरकन म्हणजे 25 पानं मी लिहिली 3 तासामध्ये फरारी की सवारीची. सेम व्हेंटिलेटर झालं. व्हेंटिलेटर मी म्हणून मी 48 वर्ष लागले मला व्हेंटिलेटर लिहायला, कारण अख्ख्या जेवढा फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड केला ते सगळं मी उतरवलं. व्हेंटिलेटर 4 तासामध्ये लिहिलं पहिला ड्राफ्ट माझा. त्यामुळे ती एक माझी स्वतःचीच पद्धत झाली की मी पटकन लिहित नाही, मग थोडा मी वेळ ती इव्हॉल्व होत राहते. आणि मग आणि मला माझं एक इन्स्टिंक्ट सांगतं आता बस आता लिही. आणि किती आळस टंगळ मंगळ केल्यानंतर ती तुम्हाला इन्स्टिंक्ट सांगतच दिस इज द टाइम बॉस स्टार्ट रायटिंग. ही माझी प्रोसेस आहे, कदाचित ती तुम्हाला लागू होईल की नाही माहीत नाही. तर हा सल्ला नाही आहे, मी आपलं माझं एक्सपिरियन्स शेअर केलं, बाकी सगळं तुमच्या रिस्कवर आहे. दिग्पाल सर, तुम्ही तुमचं पण एक मत जाणू इच्छितो त्या आधीच्या प्रश्नाबद्दल की तुम्हाला कोणती पात्र दिग्दर्शित करायला किंवा लिहायला आवडतात, जी पात्र तुमच्या व्यक्तिमत्वाबरोबर साधर्म्य दाखवतात का जी पात्र तुमच्या व्यक्तिमत्वाच्या पूर्णतः विरुद्ध आहे? एकतर माझ्या बाबतीत अवघड गोष्ट ही आहे की आपण जी पात्र माझ्या सिनेमातनं आत्तापर्यंत माझ्या म्हणजे आमच्या सगळ्या टीमच्या सिनेमातनं जी पाहत आलो ही कोणीच कधीच पाहिलेली नाहीत. सगळी 300 वर्ष 400 वर्ष जुनी आपल्याला वंदनीय असलेली माणसं आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल एकतर खूप जपून लिहावं लागतं. काय काय घडतं आजूबाजूला मी काय आता ते परत एकदा सांगत नाही, पण खूप रिस्कनी त्याच्याबद्दल लिहावं लागतं. पण मला जे म्हणायचं ते मला म्हणायचंच आहे. त्याच्यासाठी मला अभ्यासाची जोड द्यायला लागते, वाचायला खूप लागतं. म्हणजे मी सरांच्या ह्याच्यामध्ये याच्यात आत्ता हा म्हणाला 300 वर्ष जुनी पात्र आहेत आणि तो त्यांच्यात रमतो म्हटल्यावरती मला एक आमचे मित्र आहेत प्रसाद पुरंदरे यांचे वडील बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्यामधला एक डायलॉग आठवतो. त्या सौभाग्यवतींना म्हणजे प्रसादच्या आईला कोणीतरी विचारलं की तुमच्यामध्ये आणि बाबासाहेबांमध्ये किती वर्षांचं अंतर आहे, तर त्या म्हणाल्या 300 वर्षांचं. तसं तुझ्या बाबतीत होऊ देऊ नकोस एवढंच बघतं.
आणि माझ्या सुदैवाने अजून अशा ठिकाणी मला बोलवतात म्हणजे तसं झालेलं नाही. तर ती जी पात्र आहेत त्याच्यामधलं चॅलेंज असं असतं की ती आजच्या काळाशी सुसंगत करायची. म्हणजे तुम्हाला बघताना असं नाही वाटलं पाहिजे की मी जुनं काहीतरी बघतोय. आपल्याच घरातले आजोबा, काका, मामा, आपले वडील यांच्यासारखी ती पात्र वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सगळ्यांनाच वडिलांच्या जागी आहेत, तर ते तसे वाटले पाहिजे. ते कुठले तरी दूरचे नाही वाटले पाहिजेत. हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि त्याकरता मी वाचन का म्हणतो महत्वाचं आहे की ते वाचन मी सरांच्याला ऍड करतो की स्वतःच्या अनुभवासाठी जर शब्द मिळवायचे असतील तर ते आधीचं काही वाचलंच नाही तर ते भरणारच नाही. आम्ही रमा माधव नावाचा सिनेमा जेव्हा केला तेव्हा आनंद मोडक काकांबरोबर काम करत होतो. खूप मोठे संगीतकार आहेत, संगीतकार होते, तर तुम्हाला त्यांची खूप छान गाणी ऐकायला मिळतील तुम्ही जर सर्च केलं तर. मी हे आवर्जून का सांगतोय कारण कदाचित डिस्कनेक्ट मधल्या काळात झालेला असू शकतो, कदाचित नसूही शकतो, कारण ती माणसं मोठी होती. आम्ही आता उगाचच आम्हाला वाटतं की आम्हाला खूप सारं लोकांना आम्ही माहिती होत म्हणून. तर आनंद मोडक काकांबरोबर काम करत असताना मी मृणाल कुलकर्णींना असिस्टंट म्हणून काम करत होते. आणि बऱ्याचदा असं व्हायचं की मृणालताई लांबून यायच्या थोडं, आणि मी आनंद मोडक काकांच्या घराजवळच राहायचो, त्यामुळे मी पटकन जायचो. आणि तेव्हा काकांबरोबर गप्पा व्हायच्या. आणि अशा गप्पा खूप तुम्हाला हेल्प करतात तुमच्या करिअरमध्ये. जे मोठी माणसं असतात ते सहज म्हणून काहीतरी गंमत सांगून जातात. तर त्यांच्याबरोबर आम्ही गणपतीची आरती करत होतो. रमा माधवमध्ये एक गणपतीची आरती आहे. पेशवे येऊन गणपतीची आरती करतात एका मोहिमेवरून, असा तो प्रसंग आहे. तर ते म्हणले नवीन काही ऐकलंस का आरतीच्या संदर्भातलं. तर मी आपलं उत्साहाने त्या काळी 2 वेगळे नवीन हिंदीतले सिनेमे आले होते. एक ABCD नावाचा सिनेमा होता, त्यामध्ये ती आरती होती. मला व्यक्तिशः ती अजूनही आवडते. तर ती ऐकवली. जुन्याच आरतीला त्यांनी नवीन स्वरसात चढवलाय, नवीन अरेंजमेंट केलंय, छान आहे. त्यांना ते म्हणले छान आहे, छान आहे. आणि मग त्यांनी पंतप्रतिनिधींच्या घराण्यामध्ये त्या आरतीची जी चाल आहे ती आम्हाला ऐकवली, जी आज रमा माधवच्या पंतप्रतिनिधी म्हणून जे घराणं आहे शिवाजी महाराजांच्या एकूण मंत्रिमंडळातलं, तर ते औंधचे पंतप्रतिनिधी त्यांच्या घराण्याची चाल वापरली जाते ती आम्ही त्याच्याकरता ती त्यांनी ऐकली होती, कधी त्याचा रिसर्च केला होता, ते ऐकवलं. आणि ते सगळं करत असताना ते म्हणजे नवीन मुलं खूप सुंदर काम करतात. नवीन संगीतकार जे आहेत ते खूप सुंदर काम करतात. हे त्यांचं जे पुढचं वाक्य आहे हे कलाकार म्हणून मी स्वतःला चिकटवून घेतलं. मी काही संगीतात काम करत नाही, पण कलाकार, लेखक, दिग्दर्शक म्हणून जे काही तोडकं मोडकं करायचा प्रयत्न करतो त्याच्यात ते वाक्य मला खूप मदत करतं. ते वाक्य असं की ते म्हणले की खूप सुंदर काम करतात ही सगळी मंडळी. 1-2 माझेच विद्यार्थी असे आहेत की त्यांनी ढोलाचा जो वापर केला तो कोणी असा करेल किंवा मी स्वतः सुद्धा पुण्याचा असून असा ढोल ताशाचा वापर करेल असा मी विचार केला होता. पण गडबड कुठे होते की ही सगळी मुलं चांगलं काम करत असताना पुढे जातात आणि एक गोष्ट विसरतात की ती म्हणजे आपलं डिपॉझिट जमवायचं असतं. या सगळ्यांकडं संचित नाही आहे, ते संचित आपण जमवलं पाहिजे. तर मी तुम्हाला कळकळीची विनंती ती करेन की ज्यांना लिहायचं आहे त्यांनी आधी वाचलं पाहिजे की आधीच्या लोकांनी काय केलंय. कारण जसं राजेश सर म्हणाले तसं की सगळ्यात डिफिकल्ट आणि सगळ्यात अवघड जॉब आहे लेखकाचा, कारण तो घाबरवत असतो तुम्हाला. कोरा पेपर लेखकाच्या पुढच्या प्रत्येक माणसाला माहिती असतं काय करायचं, पण लेखकाला नसतं माहिती. कारण कोरा कागद येतो तो तुम्हाला प्रश्न विचारत जातं काय, आणि तो फार असं मिश्किलपणे विचारत असतो, तो फजिती करायला बसलेला असतो. कारण तुम्ही जे लिहिलंय ते जेव्हा तुम्ही वाचून दाखवणार आहात तेव्हा त्याची धडकी भरते की अरे बापरे आता लोक हसणार आहेत का आपल्याला हे सगळं वाचून झाल्यावर, असं वाटत राहतं. तर हा जो सगळ्यात अवघड जो भाग आहे तेव्हा आपल्या आधी होऊन गेलेल्या लोकांचे हात धरायला काहीच हरकत नाही की मला इथनं नीट घेऊन जा. मग ते कदाचित तुम्हाला आवडणारे नाटककार असतील, कदाचित तुम्हाला आवडणारे लेखक असतील, तर ही सगळी मंडळी तुम्हाला मदत करत असतात. जसं मी गोनीदांचं नाव घेतलं, काही जणांना नाटककारांना फॉलो करावं लागेल. आम्ही सगळ्यांनीच केलेलं आहे की गडकरींपासनं ते अगदी आत्ताच्या काळात नाटककार म्हणून योगेश सोमण यांच्यापर्यंत अशी सगळी मोठी मांदी अडी आहे. या सगळ्यांची नाटकं वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की संवादांची मांडणी कशी करायची आहे, कुठलं पात्र कुठलं संवाद बोलेल, कुठला माणूस कधी काय शिकवून जातो ना हे आपल्याला सांगता नाही. त्यामुळे या वयापासनं प्रत्येकाचं ऐकायला आधी पहिल्यांदा शिकलं पाहिजे असं मला वाटतं. की जसं मी जेव्हा टेलिव्हिजन लिहायला सुरुवात केली तर माझ्या नशिबाने जसं विनय आपटे सर आले तसं संगीत कुलकर्णी पण माझ्या आयुष्यात आले. तर संगीत कुलकर्णींनी खूप छान गोष्टी मला सांगितल्या. ते म्हणले की त्या एका सीनमध्ये एक तरी टाळ्यांचं वाक्य आलं पाहिजे, तर ते 8 सीन टाळ्यांच्या वाक्यांचे होतात आणि प्रेक्षकांना असा
एक आभास निर्माण होतो की आपण खूप उत्तम एपिसोड पाहिला. तर अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मिळत राहतात. आणि शब्दांची मांडणी करण्यासाठी शब्दसंचय वाढवणं, व्होकॅब्युलरी वाढवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मला आज कौतुक या सगळ्यांचं तेच वाटतं की अनेक शब्द असे त्यांच्या तोंडून येतात की ज्याची आम्ही अपेक्षा करत नाही. आता आम्ही काम करत असताना राजेश सरांना तर जास्त अनुभव आहे की जो एक ऑडिशनचा उतारा दिला जातो त्याची काय चिरफाड होते नटांकडून होते ते आम्ही सगळेच जण बघत असतो. किंवा नाटकाच्या वाचनाला सुनील सरांकडे जी मंडळी येतात की मला नाटकात घ्या म्हणून, तर त्यांच्यासाठी म्हणून लेखकापासून कलाकारापर्यंत सगळ्यांचं म्हणजे अमरत्व टिकवण्याचं एकच साधन आहे ते म्हणजे वाचन, असं मी सांगेन थोडक्यात. वाचनाची गंमत सांगतो म्हणजे मला अजिबात वाचनाची आवड नव्हती. म्हणजे जवळजवळ लगेरोपर्यंत मला वाचनाची आवडच नव्हती. मी स्क्रिप्टही नाही वाचायचो. मी माझ्या एडिशनला सांगायचो वाचले काय केलं आणि ते मला सांगायचे हो नरेट राजू नरेट कर है वो पढ़ना मतलब मैं आई गेट लॉस्ट. तो फिर मुझे मला असं काय हिंदी का बोलतो मग मला असं वाटलं अरे आपण वाचायला पाहिजे. वाचणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हिरानी मी सगळं त्याच्याकडनं शिकलो, त्यांच्याकडनं शिकलो. ते खूप वाचन करतात, खूप 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 वाचन करतात. त्यामुळे त्यांचं एक प्रभुत्व आहे. शब्द तसं दिग्पाल सर म्हणाले की शब्द पटकन मिळतात कारण मग तुमची व्होकॅब्युलरी एवढी स्ट्रॉंग होते. तर शेवटी मी ठरवलं नाही आपण वाचायचं. आणि लगेरो झाल्यानंतर मी एक पुस्तक घेतलं, हाऊ टू रीड इन 21 days नावाचं पुस्तक वाचायला घेतलं. ते पुस्तक मी 4 वर्षानंतर संपवलं. कारण ते पुस्तक मी कोविडच्या वेळेला जेव्हा घरी बसलो होतो तेव्हा ते मी संपवलं. आणि मी राजूला फोन केला, भाई वो बुक खतम हो गया, पढ़ लिया. त्यानंतर मग कोविडमध्ये जे वेळ मिळाला तिथून जी वाचनाची आवड लागली. तर आता खूप वाचतो आणि त्याचा खूप 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 फायदा होतो. सर वाचन खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद सर. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये ज्या मालिका आहेत त्या अगदी घराघरात आणि दररोज बघितल्या जातात. तर माझा प्रश्न सुनील सर तुमच्यासाठी आहे, कारण कुंकूपासून सहकुटुंब सहपरिवारपर्यंत अशी दीर्घ कारकीर्द तुमची राहिलेली आहे. तर तुमच्या दृष्टिकोनातून मराठी मालिकांमध्ये काय बदल होत आहेत? मी याचं खूप डिप्लोमॅटिक उत्तर देईन कारण अजून मला पुढे काम करायचं मालिकांमध्ये. इथून कुणी जर काही कळवलं त्यांना तर मला कम्प्लिटली बाद करतील, तर मला चालणार नाही. जरा सेफ मला असं वाटतं की ज्या कारणासाठी आणि ज्या निमित्ताने आपण इथे भेटतो तेच ठरवते. म्हणजे ती भाषाच आता हरवत चाललेली आहे. पण काय म्हणतात त्याला की यू हॅव टू फेस इट आणि तुम्हाला त्याच्या पद्धतीने जावं लागतं. आपण काय करू शकतो म्हणजे देशात आजूबाजूला बऱ्याच वाईट गोष्टी घडत असतात, मनाविरुद्ध घटना घडत असतात, पण आपण प्रत्येकाला सुधारू नाही शकत. तसं मालिका विश्व हे खूप मोठं आहे, पण एवढं निश्चित प्रयत्न असतो की जिथे मी असेन किंवा माझ्यासारखी विचार करणारी मंडळी असतील ती त्यांच्या परीने त्या भाषेसाठी काय करता येईल या सगळ्या गोष्टी मात्र आम्ही नक्की करत असतो. त्यामुळे आणखीन मग आता हे झालं भाषेचं. त्याच्यानंतर मला असं वाटतं की आता पूर्वी मालिकांमध्ये जी नीतिमत्ता नावाची एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायची ती सुद्धा आता थोडीशी दुर्मिळ होत चालली की काय असं वाटतं. प्रत्येकाची बाजू मांडली जाते, म्हणजे त्याची बाजू कशी बरोबर येते ती नैतिक आहे की नाही ते दाखवा ना. म्हणजे याच्यावरती कुठे कोणी फार विचार करत नाही. तर याच्याविषयी मला थोडासा एक आक्षेप आहे. आणि आताचं होणारा मेजर बदल असा आहे की आपलं इतकं साहित्य प्रगल्भ असताना आपल्याकडचं आपण अजूनही आम्हाला मालिकांमध्ये जेव्हा सांगितलं जातं तेव्हा सांगतात की ही मालिका साऊथमध्ये खूप हिट झाली, तर आता आपण ती इथे करणार आहोत. ही वेळ का यावी असं मला खरंच मनापासून वाटतं. आपल्याकडे जे साहित्य आहे ते का नाही तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं वाटत आहे. हे अत्यंत गांभीर्याने आणि जबाबदारीने मी सांगतोय
की हे काही मला पटत नाही. मग तुम्ही आपल्याकडची कथा घ्या, ओपूंच्या कथा घ्या किंवा अजून कोणाच्या कथा घ्या, त्या कथांमध्ये थोडंसं पाणी घाला, याच्यावरती माझा आक्षेप असू शकतो, हेही मान्य आहे. पण तो तेवढ्यापुरताच आक्षेप असेल, पाणी घातलं म्हणून. तुम्ही त्या आपल्या साहित्यिकांना मान देताय, त्यांची कथा करताय, याच्याबद्दल मला अभिमानच वाटेल. आणि आपल्याकडे खूप साहित्य पडलेलं आहे, कृपया त्याच्यावरती काहीतरी करा असं मला मालिका कर्त्यांना आणि चॅनलवाल्यांना. आता त्याच्यात ते चॅनलवाले पण जवळजवळ पक्षांसारखंच झालंय. म्हणजे कलर्स वेगळं होतं, स्टार वेगळं होतं, आता तेच एकत्र झालेत आणि तेच आता वेगळे जिओच झालेत. त्यामुळे आता कोण कोणाचं कुठे काय आहे मला काही कळेनासं झालेलं आहे. पण जे कोणी असतील त्या चॅनलवरती करणारी माणसं, त्यांनी याचा खरंच विचार करावा असं मला वाटतं. माझे मित्र आहेत जे आहेत ते, त्यांना सांगण्याचा माझा प्रयत्न असतोच, पण माहीत नाही, दिस इज वॉट आय फील इज चेंजिंग ड्रास्टिकली, आणि ते मला थोडंसं मन खट्टू करतं. तेव्हा ते सांगते एकच प्रश्न आता विचारायचा, एकच प्रश्न, त्याच्यापेक्षा जास्त. ओके ओके. तर पुढील प्रश्न असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आपण ज्याला म्हणतो, तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या आमचा अगदी सख्खा मित्र होत चाललेला आहे. तर दुसरीकडनं आपल्याला ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी एका पद्धतीने भीतीचे सूर सुद्धा उमटताना दिसतात. तर एआयच्या वाढत्या वापराबद्दल व क्षमतांबद्दल भीती व्यक्त केली जाते. तर कंटेंट क्रिएशनसाठी जनरेटिव्ह एआयच्या वापराबद्दल खूप चर्चा होते आहे. या बदलाबद्दल तुमच्या दृष्टिकोनातून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि ह्या सतत वाढणाऱ्या एआय जगामध्ये तुम्हाला एकंदर लिखाणाचं आणि चित्रपटसृष्टीचं भविष्य काय दिसतं, ह्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडनं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलण्यासाठी नॅचरल इंटेलिजन्सचा अभाव आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आपण काही जास्त मी तरी बोलू शकत नाही. पण जितकं मला माहिती आहे की काय शेवटी परत आपण परिवर्तनावर आलो, हा बदलच आहे ना, आणि तो इव्हॉल्व होणारच आहे. आणि तो आपण नाही म्हटलं तरी तो पुढे जाणारच आहे. त्यामुळे त्याचा तुम्ही वापर कसा करता, त्या टेक्नॉलॉजीला आपल्याला डॉमिनेट न करता तुम्ही त्या टेक्नॉलॉजीला कसं डॉमिनेट करता, तुम्ही त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कसं पुढे जाता. म्हणजे आज दिग्पाल सरांना माहिती आहे की ते ज्याप्रमाणे ऐतिहासिक चित्रपट करतात, तर त्यांनी 10 वर्षापूर्वी केलेले चित्रपट आणि आज आणि मग ते कसे इव्हॉल्व, त्याचे सिनेमा बघा कसे इव्हॉल्व होत गेले हळूहळू. आणि ह्या पुढचे 5 वर्षांनंतर त्यांचे सिनेमे खूप वेगळे दिसतील. कारण का, ते टेक्नॉलॉजीचा वापर करतात. त्यांना कळेल की एक्झॅक्टली मी जेव्हा मिडजर्नीला माझे कमांड देईन की मला सांग की हे वॉर कसं होऊ शकेल, तर ती एक तर मिडजर्नीने दिलेलं, मिडजर्नीमध्ये तुम्हाला एक सॉफ्टवेअर माहिती असेल जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी वापरतात आणि त्यांनी इमेजेस क्रिएट होतात. की ते सॉफ्टवेअर जेव्हा तुम्हाला इमेज येतं, ती इमेज कॉपी न करता त्यातून एक इन्स्पिरेशन घेऊन असा एक विचार होऊ शकतो. म्हणजे जे आपण एक 15 जण बसून जे डिस्कशन करून एखादी गोष्ट आपण आणतो, ते आपण एक मिडजर्नीला कमांड देऊन त्यातून एक आपल्याला एक व्हिज्युअल मिळतं. आत्ताच आम्ही बाहेर आणि महाराजांचं मी चित्र पाहिलं आणि मला दिग्पाल सर आठवलं आणि मला वाटलं ह्याला विचारायचं आहे काय हो बाई शिवाजी महाराजांचं चित्र असं का आहे. तर त्याने मला बाहेरच सांगितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय रीड करतोय, काय इंटरप्रेट करतोय, काय तो एक माइंड आहे ना, आर्टिफिशियल पण तो एक माइंड आहे. तो एका प्रकारे तो कुठून सगळं आणतो, त्याला कमांड देतो, त्याला फीड करतो. आपणच आपल्यासारखीच माणसं फीड करतात तेव्हा तो आपल्याला देतो. तर म्हणजे मला असं म्हणायचं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी त्याच्या विरोधात नाही आहे, पण त्याच्या म्हणजे जसं फोनच आहे, फोन आपण वापरतो, आपण खूप हरवून जातो त्याच्यामध्ये. त्याला हरवून न तर फोनला तुम्ही कसं वापरू शकता, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला वापरून तुम्ही नवीन इतिहास कसा सांगू शकता, नवीन गोष्ट कशी सांगू शकता, नवीन कला कशी आणू शकता, वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये काय बदल आणून आपण ॲडव्हान्स होऊ शकतो, परिवर्तन आणू शकतो. तर त्याचा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं.
जेव्हा सुरुवातीला इंट्रोड्यूस झालं AI, तेव्हा खूप असं भीतीचं वातावरण नक्की पसरलं होतं की आता काय ते दिग्पालने लिहिलेल्या 5 स्क्रिप्टचा अभ्यास करतील आणि 6वी स्क्रिप्ट कम्प्युटर स्वतः लिहू शकेल. पण मला असं वाटतं की ती भीती जी आहे ती अनाठी, जसं सर म्हणाले की ते आपल्यालाच डॉमिनेट करता येणार आहे. कारण ह्युमन ब्रेनशी स्पर्धा करणारं असं काहीच बनलेलं नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा ह्युमन ब्रेनच बनवतो आणि त्याला आपल्याला फीड करावं लागतं, त्याला कीवर्ड्स द्यावे लागतात, तर तो काहीतरी आपल्याला लिहून देतो, काही चित्र बनवून देतो, काही व्हिडिओज बनवून देतो. पण त्याला नेमकं कीवर्ड काय द्यायचं आहे हे क्रिएटिव्ह माइंडच ठरवणार आहे आणि ते माणसांकडेच असतं. तर त्यामुळे AI आपल्याला मदत करेल. प्रत्येक तंत्रज्ञानाच्या 2 बाजू असतात, वाईट असतात, चांगले असतात. AI तुम्हाला आळशी बनवतंय हे नक्की, की आधी जो रिसर्चचा पार्ट असायचा, माझ्या काही असिस्टंट्सनी गेल्या काही दिवसातच ओरडा खाल्लाय त्याच्याबद्दल, की आधी रिसर्चचा पार्ट असायचा की जाऊन पुस्तकं वाचा, काही गोष्टी शोधा, काही चित्र शोधा, अशा सगळ्या गोष्टी असायच्या. म्युझियमला भेट द्या, तिथे फोटो काढा, तिथे जो कॉस्ट्युम आहे त्याचे फोटो काढा, तिथल्या परवानग्या काढा. ह्याच्यासाठीची एक धावपळ केल्याचं समाधान असायचं ना, की ते समाधान आर्टिफिशियल इंटेलिजन्सने थोडं कमी केलंय असं आपण म्हणू. की ते AI आपल्याला जागेवर 1-4 कीवर्ड्स दिले की काय समजा मावळा इन शील्ड, तर तो 4 चित्र काढून तुम्हाला दाखवतो की हे चालेल का, हे चालेल का, हे चालेल का. पण जसं मगाशी आम्ही एक चित्र बघितलं, त्याचा दूरपर्यंत त्या मावळ्याशी संबंधच नसतो. असा कसा दिसेल मावळा आपला, असं वाटण्याची शक्यता आहे. मग त्याकरता आपल्याला पुन्हा आपल्या रिसर्च वर्ककडे जावं लागेल. त्यामुळे तसा धोका काही नाही. म्हटलं तर तुम्हाला फक्त आळशी बनवणं एवढाच एक त्याचा धोका आहे, जो घातक आहे. म्हणजे त्याच्यावर अवलंबून राहत राहिलो आपण तर मग काही काळानंतर असं होईल की आपण डम होऊन जाऊ. तर ते होऊ न देणं हे आपल्याच हातात आहे. परत तंत्रज्ञान आपल्याला त्रास नाही देत, आपण ठरवतो तंत्रज्ञानाने आपल्याला डॉमिनेट करावं, जसं सर म्हणले का आपण त्याला डॉमिनेट करून अधिक चांगलं काहीतरी बाहेर काढायचं. म्हणजे फर्जंद जेव्हा बनवला तेव्हा VFX सुद्धा मराठी चित्रपटामध्ये आणायचं म्हणजे खूप विचार करावा लागायचा, कारण त्याचं बजेट परवडेल का नाही. 2016 साली फर्जंद शूट झाला, त्यावेळेसची गोष्ट आहे. म्हणजे आणि आज सहजपणे रेग्युलर सिनेमामध्ये अगदी आता हा लाईट नको आहे तर तो काढायची कष्ट आम्ही घेत नाही, आम्ही तो लाईटच ठेवतो. तो काढू शकलो तर निर्मात्याचे पैसे खरं तर वाचू शकतात. पण आपण काय करता ते VFX मध्ये ते क्लीनअप करून द्या, क्लीनअप को शॉट लिखले असं म्हणतात. तर ते करण्यापेक्षा आपण जर हे केलं की बाबा तो लाईट जरा वरती चढून काढ, 10 मिनिटं जातील पण पुढे 1 लाख रुपये वाचतील. तर हा जो तंत्रज्ञानाचा भाग आहे की VFX तंत्रज्ञान स्वस्त झालं किंवा सोपं झालं स्वस्तपेक्षा, तर त्यामुळे त्याचे तोटे जसे आम्हाला सेटवर जाणवतात तसंच AIचा सुद्धा आहे. अर्थात मी जसं म्हटले तसं की बाबा त्या तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात. अनुभव निर्माण केला आपणच आणि त्याचे वाईट परिणाम पण आहेत आणि ऊर्जा निर्मिती पण आहे. तर ऊर्जा निर्मिती करायची का स्फोट करायचा आहे हे आपण ठरवायचं. अध्यक्ष शेवटचा प्रश्न. ऋत्विक. ओके. AI म्हणजे काय कृत्रिम बौद्धिकता, बरोबर ना, बुद्धिमत्ता, सॉरी. तर आपल्या भाषेला गेल्या वर्षीच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ही फार आपल्या सर्वांसाठी एक अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे. तर माझा प्रश्न असा आहे की याच्या संदर्भात तुम्ही या दर्जाचा मराठी सिनेसृष्टीवरती, मराठी मनोरंजन सृष्टीवरती काय प्रभाव पडला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, ज्याच्यामुळे पुढच्या 10 वर्षात एक वेगळ्या प्रकारची प्रगती आपल्या मनोरंजन क्षेत्रात दिसून येईल? अभिजात भाषेचा दर्जा जो मिळाला आहे त्याचा प्रभाव तुम्हाला कसं वाटतं की मनोरंजन क्षेत्रावरती कसा पडेल आणि त्याच्यामुळे मनोरंजन क्षेत्र कोणती पुढची वाटचाल करेल? मला असं वाटतं की हा दर्जा मिळाल्यामुळे एक ऊर्जा निर्माण झाली आणि त्या ऊर्जेला घेऊन अवेअरनेस क्रिएट झाला, बरोबर. आणि त्या अवेअरनेसमुळे लोक अजून मराठी वाचतील, कारण ते भारतापुरतंच नाही तर ऑल ओव्हर वर्ल्ड सगळ्यांना माहिती आहे की मराठी भाषेला जागतिक भाषेचा दर्जा मिळाला.
त्यामुळे कुतूहल वाढेल, लोक त्याच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघतील, अजून त्याचा अभ्यास करतील आणि हे मराठी अमराठी सगळ्या लोकांना वाटेल की आपण वाचावे मराठी. म्हणजे माझी दोन्ही मुलं इंग्लिश मिडियममध्ये शिकली आणि जेव्हा त्या दोघांना कळलं की ह्या भाषेला हा दर्जा मिळाला तर माझा लहान 2 नंबरचा मुलगा कमी मराठी बोलतो, मोठा मुलगा व्यवस्थित मराठी बोलतो. तर त्यालाही अवेअरनेस झाला की अरे असं आहे. म्हणजे माझी एक नीस आहे, मी कालच तिच्या शाळेमध्ये एक फंक्शन झालं आणि तिथे तिला मराठी अजिबात येत नाही, पण तिने एक पात्र साकारलं आणि अख्खं तिने नाटक मराठीत बोलली. ती मुलगी 9वारी साडी घालून ती मराठीत बोलली. ती पंजाबी आहे पण तिला अजिबात मराठी येत नाही. म्हणजे हा बदल किती आहे. म्हणजे मी विश्वास नाही करू शकतो की ही मुलगी जिला मराठी भाषा येत नाही ती मुलगी आज मराठीमध्ये स्टेजवर बिंदासपणे उभी राहून ती परफॉर्म करते. आणि तेवढंच नाही, मग घरी आल्यानंतर तिच्याकडे डॉगी आहे, ती त्याच्याशी मराठीत बोलायला लागली. म्हणजे किती बदल आहे बघा ना. हे कारण हा अवेअरनेस आणि ती ऊर्जा आल्यामुळेच हे परिवर्तन झालं. बघा कसं मी प्लग इन कसं केलं बघा परिवर्तन ना. तर मला वाटतं हा बदल होऊ शकतो कारण एक एनर्जी येते ना. कारण जसं आपण डिस्कशन करतो इथून एक एनर्जी येते आणि एक चालना मिळते असं मला वाटतं. म्हणजे याच्यापेक्षा काही वेगळे उदाहरणं मला वाटतं माझ्याकडे पण नाही. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात आणि मी त्या मराठी मनोरंजन क्षेत्रातच जास्त करून आहे. त्यामुळे जे अजून कदाचित साशंक असतील मराठीविषयी त्यांना थोडंसं अजून एक बळ मिळेल की नाही आपण करतोय ते चांगलं आहे आणि आपण चांगलं करत राहिलं पाहिजे. पण मला आनंद त्या दिवशी होईल जेव्हा जसं आपण म्हणतो ना की आपलं मराठीतून हिंदीत जाण्याची एक इच्छा जी असते ती लोक जेव्हा सांगतील की नाही मी मराठीत करतोय आणि मराठीतच मी खुश आहे, त्या दिवशी मला त्याचा आनंद जास्त होईल. पण तो दिवस येईल लवकर असं मला नक्कीच वाटतं. वेगळं काही उत्तर माझ्याकडे नाही आहे. अभिजात दर्जा म्हणजे काय हे मला वाटतं सगळ्यांनाच मराठी वाङ्मय मंडळ म्हणून माहिती असेल की 2500 वर्षापूर्वीची ती भाषा असली पाहिजे. अभिजात या शब्दाचा अर्थच मुळात कुलीन, घरंदाज असाच आहे, संस्कारित असा आहे. तर तो जो अभिजात दर्जा आहे तो मिळाल्यामुळे काय झालं असं ते राजू सरांनी आणि सुनील सरांनी सांगितलं. त्याचीच थोडीशी पुढे होतो की आत्मविश्वास जास्त वाढला हे झाल्यामुळे की आमची भाषा ही कमी नाही. इतर ज्या 6 भाषांना आधी मिळालं होतं त्यांच्या इतकीच ही सक्षम ताकदवान भाषा आहे मराठी भाषा. आणि जसं इतर भाषातलं साहित्य आपल्याकडे खूप नावाजलं गेलं, त्याच्यावर अनेक कलाकृती बनल्या, देवदास उदाहरणार्थ, तर तसं आपल्याकडे पण आहे. जसं मग अशी सुनील सर म्हणाले तसं आपल्याकडे खूप मोठं साहित्य आहे. सर्व भाषातलं सर्व जॉनरमधलं हे त्या जागतिक पातळीवर तर मांडायची आपली ताकद आहे. ते या दर्जा मिळाल्यामुळे तो आत्मविश्वास तो मिळावा किंवा न्यूनगंड कमी व्हावा असं मला वाटतं. तो होईल येत्या काळात आणि त्याची सुरुवात आपण सगळे स्वतःपासून करू असं मला वाटतं. थँक्यू सो मच. नक्कीच हे परिवर्तन आम्ही प्रेक्षक म्हणूनही आमच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करू की मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्याच्यासाठी. खूप खूप धन्यवाद की तुम्ही आजची हे आमची संध्याकाळ एवढी रंगवली या चर्चासत्राबरोबर. आता आपण फखरांच्या प्रकाशन सोहळ्याकडे वळूया. मी विनंती करते की